आणि शेवटी काल मराठी कृती समितीने 7 तारखेला मोर्चा काढण्याचं ठरवलं आणि त्याला जाहीर पाठिंबा उद्धव ठाकरे साहेबांनी दिला आणि मग नंतर राज ठाकरे साहेबांनी सुद्धा एक वेगळी तारीख जाहीर केली आणि मग एकाच विषयाकरता दोन दोन मोर्चे निघण्यापेक्षा आपण एकत्रित मोर्चा काढता येईल का असा विचार हा दोन नेत्यांमध्ये झाला। आज सकाळी संजय राऊत साहेबांनी तसं ट्विट केलं आणि मग आता जर एक मोर्चा काढायचा असेल तर तो भव्य दिव्य असला पाहिजे, त्यामध्ये केवळ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही तर सामान्य मराठी जनता आली पाहिजे, ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आणि म्हणून मराठी माणसाकरता राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे। म्हणून आज आम्ही ते पक्षाचे नेते आहेत, मी माझ्या पक्षाचा सचिव आहे, आमच्या अशाही अनेक वेळा भेटी होत असतात, प्रत्येक वेळी काय कॅमेऱ्यासमोरच होतात अशा नाही, म्हणून आज आम्ही भेटतो। परंतु ज्या पद्धतीने हा सगळा मोर्चा निघतोय, या मोर्चाला अडवण्याकरता सगळी फोर्स लागताना पाहायला मिळते। कुठेतरी या मोर्चाच्या विरोधात काही लोक कोर्टात सुद्धा जाणार आहेत, काय सांगाल? काही फरक पडणार नाही। मराठी माणसावर जर कोणी आक्रमण करत असेल, मराठी माणसाच्या करता त्याच्या न्यायी हक्काकरता जर मोर्चा काढणार असेल आणि जर कोण त्याच्या विरोधात जाणार असेल तर अशा मराठी द्वेष्टांना आमची ताकद आम्ही दाखवून देऊ। खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतात आहेत, परंतु राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे अशी संपूर्ण मागणी आहे, कितपत यशस्वी होईल? कसं झालं, आपण जर याची पार्श्वभूमी जर पाहिली असेल तर मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्याकरता आम्ही आपापसातले जे मतभेद आहेत ते आम्ही लांब ठेवायला तयार आहोत असं राज ठाकरे साहेब म्हणाले। त्याच्यानंतर अर्ध्या तासातच उद्धव ठाकरे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानंतर आता गेल्या महिन्याभरातला तुम्ही हा सगळा जर तुम्ही प्रवास बघितला तर आमच्या पक्षातला प्रत्येक नेता पॉझिटिव्ह दिसलाय ना, कोणी निगेटिव्ह भूमिका मांडलेली, पॉझिटिव्ह दिसलेत सगळे। मग ही जी मराठी हिंदी सक्तीच्या विरोधातली झालेली ही मैत्री काय एकोपा असेल तो राजकीय दृष्ट्या देखील वाढेल? बघा, ते निर्णय सगळे राजकीय आहेत। आजचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा हा मराठी प्रेमी जनतेचं प्रतिनिधित्व रस्त्यावर झालं पाहिजे, हिंदी सक्ती नको याकरताचा हा मोर्चा आहे। यामध्ये सर्वसमावेशक असा हा मोर्चा असणार आहे। त्याचं आज राज ठाकरे साहेब पण असणार आहेत, उद्धव ठाकरे साहेब पण असणार आहेत, कदाचित अन्य सुद्धा राजकीय नेते येतील नाही येतील मला कल्पना नाही, पण मराठी एकी दाखवण्याकरता हा मोर्चा आहे। हिंदी आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर आपल्या मराठी भाषेवर नको म्हणून हा मोर्चा आहे। सगळ्या गोष्टीमध्ये निवडणुका आणण्याची काही गरज नाही। मनसे नेते संदीप देशपांडे देखील आपल्या बरोबर आहेत। संदीप देशपांडेजी, तुम्ही आणि वरुण सरदेसाईजी दोघंही एकत्रित नाश्ता करतायत, हे मनोमिलन पुढे अधिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने पुढे जाणार का? अशाच पद्धतीचं जे मनोमिलन आहे जे सगळं वरुण बोलला तेच, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही दोन्ही नेते एकत्रित येतात आहेत त्यामुळे अनेक राजकीय चर्चा उधाण येतात आहेत, कारण ती एक नवीन इतिहास घडण्याची ही नांदी आहे असं देखील काही लोक म्हणतात आहेत। ही इतिहासाची नांदी घडणार? मला असं वाटतं की आम्ही जी चर्चा करायला भेटलोय ती जो येणारा मोर्चा आहे 5 जुलैचा, त्या मोर्चा संदर्भात कसं करायचं, काय करायचं, काय नियोजन करता येऊ शकतं याची प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलेलो आहोत। बाकी जो राजकीय विषय आहे तुमच्या मनामध्ये त्याचा निर्णय दोन पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। परंतु ह्या तुमच्या मोर्चाच्या विरोधात काही लोक जी आहेत ती कोर्टात देखील जाणार आहेत। ते म्हणतात की हा सगळा तुमचा मोर्चाच असंविधानिक पद्धतीने आहे, एकत्रितरित्या लोक गॅदर मध्ये मोर्चा काढायला कोणीही बंदी घालू शकत नाही, त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे आपण लक्ष देऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आहे। परंतु ज्या पद्धतीने वरुण सरदेसाई म्हणतात की हा दोन्ही ठाकरे एकत्रित राहण्याचा जो योग आहे तो अनेकांना चांगला वाटतो आणि तो निरंतर पुढे देखील चांगला होईल असं ते म्हणतात। निश्चितपणे मला वाटतं मराठी माणसं जर एकत्र आली तर कोणाला आवडणार नाही। मग ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने ही नांदी म्हणावी? मला पुन्हा एकदा सांगितलं की निवडणुकीच्या युतीचा विषय हा दोन पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। आम्ही आज भेटलोय ते मोर्चा संदर्भातली चर्चा करायला। पण संदीप देशपांडे, एक शेवटचा प्रश्न, आजचं तुमच्या नाश्त्याचं बिल कोण देणार? आज वरुण सरदेसाई देणार आहेत की शिवसेनेतर्फे की तुम्ही? मध्ये आलेत आणि नाश्त्याचं बिल दादरमध्ये मीच देतो। परंतु दादरमध्ये त्यांची देखील शिवसेना, तुमचं देखील शिवसेना भवन आहे। आमचं मन एवढं छोटं नाही की 2 थालीपीठाच्या बिलांवर आमची भांडणं होतील, काळजी करू नका, आम्ही बघून घेऊ काय ते। खरं तर आपण पाहिलं की हास्य विनोद करत शिवसेना आणि मनसेचे नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी नाश्ता करताना पाहायला मिळतात। मराठीच्या मुद्द्यावरतून दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरतून ही सगळी राजकीय नांदी जी आहे ती आपल्याला पुढे येताना पाहायला मिळते। राजकीय दृष्ट्या हे दोन्ही नेते एकत्रित आले पाहिजे अशी मागणी जी आहे ती अनेक लोक करताना पाहायला मिळत आहेत, परंतु या संदर्भात काय पुढे होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट
निलेश अक्षय मंकणे, टीव्ही 9 मराठी.